माथेरान नगर परिषद आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन दाभेकर यांनी. दाभेकर यांनी नगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका करत म्हटलं आहे की घोडे, तबेला, हुतात्माभाई कोतवाल व्यायामशाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची वीज थकबाकीमुळे तोडण्यात आली आहे. वीज बिल न भरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यांच्या मते प्रशासनाकडे 38 लाख रुपये खर्च करून 16 टॉयलेट खरेदी करण्यासाठी निधी आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणांचे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. हा प्रशासनाचा दुजाभाव आणि गलथान कारभार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दाभेकर यांनी इशारा दिला आहे की 2 दिवसांच्या आत तबेला, व्यायामशाळा आणि इतर सर्व ठिकाणांचे वीज बिल भरून वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर मुख्याधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडलं जाईल. यासोबतच त्यांनी असा आरोपही केला आहे की गेल्या 4 वर्षात नगर परिषदेला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणण्यात आलाय. कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन देण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध नाही. बँक खाती शून्यावर आली असून अधिकारी बदलीच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. नगरसेवक सचिन दाभेकर यांनी माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र सिंह ठाकूर आणि नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. आज खरंच माथेरान नगर परिषद दिवाळीखोरीच्या वाटेवर आहे का, असा प्रश्न सर्व माथेरानकरांना पडला आहे. कारण मागील 3 दिवसापासून माथेरान असेंब्ली हॉल असेल, त्याच्या बाजूला असलेली व्यायामशाळा, तसेच त्याच्या पाठी असलेलं टॉयलेट, माथेरानमधील घोडा, तबेले आणि या अगोदरही माथेरानमधील 15 दिवसाअगोदर माथेरान नगर परिषद तसेच नगर परिषद बाजूला असलेलं हॉस्पिटल याचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. परंतु प्रशासनाला अजूनही त्याची जाग आली नसून माथेरानमधील टॉयलेट आणि जिम आणि असेंब्ली हॉल येथील व इतर ठिकाणचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले. माथेरान नगर परिषदेमध्ये टॉयलेट घेण्यासाठी जवळजवळ 38 लाख रुपये एका टॉयलेटसाठी खर्च करण्यात आला. असे 16 टॉयलेट विकत घेण्यात आले. परंतु माथेरान प्रशासनाकडे आमच्या गावातील लोक असतील यांच्याकडे बघण्यासाठी किंवा यांच्यासाठी खर्च करण्यासाठी माथेरान नगर परिषदेमध्ये पुरेसा पैसा नाही, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आणि या माध्यमातून माथेरान नगर परिषद असेल, अधिकारी असतील, यांच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान काल या वीज बिलाचा धनादेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सेवा नेमकी कधी पूर्ववत होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. परंतु वीज तोडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का आणि भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, हा प्रश्न आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.